महत्वाची बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर आता कारवाई केली जाते। मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई सुरू आहे। शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवला जातोय मिरकरवाडा बंदर परिसरात। यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मोहिमेला पहाटेपासूनच या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। आपण सध्या टॉप अँगलच्या माध्यमातून या ठिकाणी मिरकरवाडा जे बंदर आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। मी बघू शकता की जवळपास 319 या ठिकाणची अनधिकृत बांधकामं होती आणि या बांधकामांना बंदर विभागानं आणि मत्स्य विभागानं या ठिकाणी नोटीस बजावलेली होती। 23 जानेवारीपर्यंत आपली अनधिकृत बांधकामं या ठिकाणी खाली करा अशा स्वरूपाची ही नोटीस होती। नुकताच या ठिकाणी मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीचा दौरा केलेला होता आणि त्यानंतर या धडक कारवाईला या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की आज पहाटेपासूनच या अनधिकृत बांधकामावरती या ठिकाणी बुलडोजर चालतो आहे। टॉप अँगलच्या माध्यमातून हा मिरकरवाडा बंदराचा सगळा परिसर आहे आणि याच धडक कारवाईमुळे आज 2 दिवस आजपासून 2 दिवस या ठिकाणी मत्स्य विक्री देखील बंद राहणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदर खातं सुद्धा सध्या अलर्ट मोडवरती या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।